चेंडू गोलंदाज तयार आणि पहिला चेंडू रिवास क्षेत्ररक्षण सुरेख बिन बाद एक पंचाकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचाकडे निर्णय जो आहे निर्णय आलाय. आणि नाही दिसला का तिथे हा परतावं लागेल फलंदाजाला. रिव्ह्यू अनसक्सेस ठरलेला आहे. धक्का क्रमांक पहिला धावफलक धावसंख्या 1 बाद 1. अनिकेत गावडे चोरपणे धक्का क्रमांक पहिला या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. आता नवीन फलंदाज प्रशांत घोडके हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. आणि आता आपल्याला पाहिजे की इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी जे केली जाणार आहे. गणेशप्पा जे आपण जी चर्चा करत होतो की अक्षरशः सापडलेला जो काही सूर आहे इथे मात्र प्रयत्न केला गेला होता गणेशप्पाकडून. डाव्या हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळालं गणेशप्पाचं. धावफलक धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 2 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला फुलटॉस आणि डॉनच्या डोक्यावरून चेंडू पोचला गेला लॉंग ऑनला सीमा रेषेच्या बाहेर. अनुरागच्या बॅटमधून खणखणी चौकार 4 रन चौकार. मार्केट आता आपलंय पाहुणी मोका हा मारला चौका खणखणीत चौका चौका. धावफलक धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना उत्तरेश्वर स्पोर्ट्स गोलंदाज तयार. परत एकदा फुलटॉस लॉंग ऑफला चेंडू पोचेल. हा लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. मार्केट आता आपलंय पाहुणी मोका हा मारला चौका खणखणीत चौका चौका. षटक क्रमांक पहिलं चालू असताना दुहेरी अंकात धावफलक जाऊन जे पोहोचलेले आहे.
आणि पंचाकडे खूप मोठं अपील या दरम्यान जे केलं गेलं आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय अपील पूर्णपणे जे फेटाळून लावलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापालेकर धावसंख्या 1-10 1-10 धावा. आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये खूप मोठं अपील या दरम्यान जे केलं गेलं होतं आणि अपील केल्यानंतर जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अपील पूर्ण फेटाळून लावलं गेलं होतं आणि आपल्याला पाहिजे नवीन गोलंदाज मार्क करतो इजोनर आहे. मला वाटतं मंदार याच्या हातामध्ये या दरम्यान अगदी चेंडू आपल्याला जो पाहिलं होते मंदार चौधरी जो गोलंदाजी मार्कावरती आलाय आणि समोरच्या बाजूला फलंदाज जो आहे त्याचं नाव आहे प्रशांत घोडके. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहिलं होते. वास्तविक पाहता या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एकही घटना अशी नाही का तिथे गोलंदाजाने चेंडू टाकला आणि बॅट तुटली किंवा बॅटला इजा झाली, बॅटला क्रॅक गेलाय किंवा बॅट बदलावी लागली, बॅटचा दांडा खराब झाला, असं नाही. बॉल बरेचसे बदलावे लागले. आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती आहे की घाव घालणारे जे असतात ना खूप असतात, पण आयुष्यामध्ये घाव सहन करणारे जे आहेत ज्यांनी सहन केले तेच आयुष्यात उभे राहिले. मंदार तयार. एक उदाहरण देईल. हा चेंडू डॉट उदाहरण आहे की तुम्ही एखाद्या लोहारदाता जो असतो लोहाराचं काम करणार त्याच्याकडे ती आयरन असते जी जमिनीवरती ठोकलेली असते, लोखंडाचा गट्टू असतो त्याला आयरन म्हणतात आणि त्याच्याकडे एक हातोडी असते. एकदा एका त्याला विचारलं लोहारदाताला की दादा ही आयरन मला तीच पाहायला मिळते खूप वर्षाची आहे, पण या दरम्यान अगदी आपण पाहतोय गॅपमध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल और या 4 रन. चौकार धबलक 14 14 रन 14 वरती धापलक. या दरम्यान आपल्याला जो पाहिलं मध्ये पॉवर प्लेचं जे काही षटक चालू आहे त्या पॉवर प्लेचा फायदा या दरम्यान प्रशांत घेताना पाहिलं होतं. चौकाराने प्रशांतने आपलं खातं खोललेलं आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. टॉपर राहण्याची संधी आहे. उद्या सकाळचा पहिला सामना जो होणार आहे लो फुल टॉस परत एकदा आपण पाहू. चेंडू मिड विकेटला तिथे मात्र अडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. 2 धावा आल्या. अनुराग आणि प्रशांत या दोघांनी मात्र त्याचा फायदा घेतलेला आहे. धापलक 16. उद्या सकाळी जो काही पहिला सामना होणार आहे तो अमर युवा प्रतिष्ठान आणि यातला विजेता आहे. तो विजेता कोण खेळणार पहिला सामना अमर युवाच्या विरोधात? शिवगर्जना की उत्तरेश्वर? याचं उत्तर आपल्याला हा सामना संपल्यानंतरच मिळेल. त्याच्या अगोदर मिळणं थोडंसं कठीण आहे. धाबलका धावसंख्या या ठिकाणी आपण जर पाहिली तर निश्चितप्रमाणे जी आहे ती आता वाढली जाईल. 17 वरती धाबलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतो. 17 रन 17 वरती धाबलक. काय करमत असणार आहे. मंदार चौधरी चांगल्या प्रकारचा मारा करतोय. इथे उजव्या हाताच्या फलंदाजाला अनुकूल अशी हवा असल्यानंतर सुद्धा त्याच्या गोलंदाजीमध्ये कुठलाही मोठा फटका तो खेळून देत नाही. ही गोलंदाजाची कला आहे, ही गोलंदाजाची खासियत आहे, हे त्याचं तंत्र आहे, हे त्याचं कौतुकास्पद काम आहे. चेंडू हवेत, इथे झेल झालाय आणि अनुराग स्वाईनला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 आहे. ऋषी मकमल्याने घेतलेला मखांबलेने घेतलेला एक सूर्यप्रकाशचा झेल आहे. धक्का क्रमांक बसला गेलाय. दुसरा 2/17 डीजे.
जाधव हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. की त्या लोअर दादाला विचारलं होतं एका व्यक्तीने की किती वर्ष झाली तुम्ही हे काम करताय लोअर दादाचं, मग किती आयरणी तुम्ही वापरले गेल्या, किती हातोड्या तुम्ही वापरल्या गेल्या. त्यावेळेस लोअर दादाने सांगितलं की आयरन तीच आहे, हातोड्या खूप साऱ्या तुटल्या. याच्यावरून आपण समजू शकतो की घाव घालणारे कित्येक तुटलेले आहेत, पण घाव ज्यांनी ज्यांनी सहन केलेले आहेत ते सहन करत करत जे स्टेबल झाले, व्हायबल झाले नाहीत, तेच टिकलेले. धाबराका धावसंख्या प्रभाव 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. निंबाळकर डेअरी फार्मचे असणारे ओनर राजेशजी निंबाळकर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता चेंडू यात्रा अगदी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय धावबाची संधी. इथे मात्र 1 धावा आली. धावले एकडे पुढे जाईल. धाबराका धावसंख्या पुढे जाऊन उपस्थिती आता 19 धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. गणेश अप्पा तयार आहे. उजव्या हाताने या दरम्यान निखिलच्या बॅटमधून अगदी आपण पाहतो हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता इथं 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचला जाईल. तो आता 21 धाबलक होते आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 गणेश अप्पा खेसे यांच्या रूपाने या दरम्यान जे चालू आहे. कमसे कम उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्लबला शिवगर्जनाच्या विरोधात एक 70-75 धावा बनवायला लागणार आहे. 60-65 करून चालणार. कमसे कम 70-75 एवढी मोठी धावसंख्या उभारावी लागेल. इथे मात्र आक्रमण थोडंसं जे करण्याचा प्रयत्न लॉंग दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. एकच धावा आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. पवन खूप दूरवरून चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. इथं 1 धावा आली. धाबलकीकडे पुढे गेला आणि धाबलकावरती धावसंख्या 22 धाबलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. माणूस प्रत्येक त्याचं आयुष्य जगत असताना खूप कष्ट घेऊन जगत असतो. जीवन जे आहे हे सहजासहजी इथं आनंद मिळत नाही. प्रत्येकजण आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आगळा वेगळा प्रकारचा आनंद असतो, परंतु त्या चेहऱ्याच्या पाठीमागे सुद्धा त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात खूप सारे नैराश्य असतात, खूप सारे दुःख असतात, खूप सारी उदाहरणं आहेत. आणि माणसाला नैराश्य आहे ना कुठूनही कुठपर्यंत नेऊ शकतं. खूप सारी उदाहरणं आहेत. म्हणून माणसाने कधीच मनामध्ये नैराश्य ठेवायचं नसतं. काय असेल ते आपल्या मित्राला, जवळच्या माणसाला बोलून दाखवायचं असतं. लो फुलटा चेंडू, इथं बॅटमध्ये चेंडू आला नाही. पंचाकडे खूप मोठं अपील केले गेले. चेंडू हातातून क्षेत्ररक्षक जो आहे मला वाटतं पवन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. पलीकडच्या बाजूला DK क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय.
धापलकावरती धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या 22 धावा आहेत. फलंदाज एकूण बाद आहेत ते 2 आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते 3रा आहे. 2 बाद 22 धावा आहेत. उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्लब संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे. या दरम्यान चेंडू लॉंग ऑनला, तिथे झेल सुटला बाप. प्रशांत घोडकेला जीवदान. एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 धावा. धाबलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येत आहे. ड्रिंक ब्रेक असेल. वास्तविक आता नैराश्य कधीच नसावं. आपल्या जीवनामध्ये एखादे 2 तरी मित्र असे असावेत की आपण आपल्या मनातलं असणारं सगळं जे आहे त्या मित्राकडे मात्र बोलू शकतो, मन आपलं हलकं करू शकतो. खूप सारी उदाहरणं आहेत विक्रम दादा की आत्महत्या हाच एक शेवटचा पर्याय नसतो. खूप सारे लोक आहेत, मग त्याच्यामध्ये लाखो लोकांना क्रूर हत्येने मारणारा सुद्धा हिटलर त्याने आत्महत्याच केली. लोकांना चांगले विचार देणारे साने गुरुजी हे सुद्धा आत्मघात करून घेताना आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानंद मंत्रालयावरून उडी मारून जीव देतात. आध्यात्मिक गुरु अशी ओळख करून कित्येकांना आधार देणारे भय्यूजी महाराज यांनी सुद्धा आत्महत्याच केली. पॉझिटिव्ह विचार देणारे कितीतरी चित्रपट आपण पाहिले सूरज दादा, पण सर शेवटी सुशांत सिंग राजपूतला जावं लागलं. आता घडलेली घटना आहे की नैराश्याची लढा कसा द्यायचा हे ज्यांनी शिकवलं, या लढा शिकवणाऱ्या शीतल आमटे करजगी यांनी सुद्धा आपलं स्वतःचं जीवन संपून घेतलेलं आहे. ही सगळी उदाहरणं सेलिब्रिटीची आहेत. ही सगळी सेलिब्रिटी लोक आहेत. यातून आपण काय शिकलं पाहिजे की नैराश्य आहे ना, हे नैराश्यातून माणूस बाहेर पडला गेला पाहिजे. पाण्यात शांतपणे पोहणारा एखादा बदक आपल्याला पाहायला मिळतो, खूप शांत आहे, पण त्याच्या पाण्याखाली त्याचे चालणारे जे पाय आहेत ना ते खूप झटपट चालत असतात. म्हणून तो पाण्यावरती शांतपणे पोहत असतो, तो मात्र पाण्यावरती तरंगत असतो. हे कष्ट हे त्या बदकालाच माहिती आहे. माणूस वरून कितीही खंबीर जरी दिसत असला पण मनाच्या आतमध्ये किती जाते नैराश्य आहे हे त्याचं त्याला माहीत असतं. एक चांगलं उदाहरण सांगतो. एक उदाहरण काय, प्रमोद शेठ काळे ते उदाहरण आहे जगातलं जे काही आश्चर्य आहे त्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे ताजमहाल आहे. वरून सुंदर दिसणारा ताजमहाल वरून किती जरी सुंदर असेल खाली कबरच आहे. म्हणून माणसाच्या मनात असणारे नैराश्य माणसाने कधीच दडपून ठेवायचे नाहीत. आपल्या मित्राला कधीही, मी कोरोनाच्या काळामध्ये एक ऑडिओ क्लिप बनवली होती, माझ्या सगळ्या मित्रांना पाठवली होती की 24 आवर्स कधी तुम्हाला वाटलं की बेल्लेकरांशी तुम्ही बोलू शकता, कधीही फोन करा. तुमचा मित्र तुमच्यासाठी कधी हजर राहील. बरोबर ना प्रमोद काळे सर? ही व्हिडिओ क्लिप मी कोरोनाच्या काळात पाठवली होती सगळ्यांना. बरोबर निखिल? हो, इथं मात्र पहा मंदारला मिळालेलं मात्र यश. प्रशांत बाद. डीजे सागर एसजी
आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज बाद झालाय, धक्का क्रमांक बसला गेलाय, तो आता तिसरा प्रसन्न देसाई. इथे जेल तर होता, परंतु क्षेत्ररक्षक दूर होता. पंकज आपण पाहतोय खूप दूरवरती आहे. धावसंख्या धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे जी वाढली जाईल. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 24 धावा आहे. 3 फलंदाज बाद आहे. 3 बाद 24 धावा या दरम्यान आपल्याला पाळीमध्ये सामना क्रमांक 4 या दरम्यान आधी चालू असताना. लॉंगॉनला चेंडू खेळून काढायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चिन्हावरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल तिथे मात्र एक धाव येईल, धाबलेक एकाने पुढे जाईल. धाबलेक धावसंख्या 25 धावा, 25 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 25 धावा धाबलेकवरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. शांत प्रकारचं अगदी वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल. इथं प्रसन्नला फलंदाजी करावी लागेल, निखिलला फलंदाजी करावी लागेल. फुल टॉस, खूप उंची घेतलेला चेंडू पोहोचेल मात्र लॉंगॉनला, खिलाडी क्या मस्तक पे दस्तक और चेरन. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. मंदारावरती केलं गेलं आक्रमण आपण पाहिलं इथं या दरम्यान जे केलं गेलेलं आहे. परत एकदा कव्हरला, यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटला आणि चौकार सुद्धा गेला. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. धावा फलकावरती धावसंख्या टोटल स्कोर 35 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. प्रसन्न जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसं उत्तरेश्वर स्पोर्ट क्लब या संघाची धावसंख्या प्रसन्न होताना पाहायला मिळाली. 35 झाले. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न करताना पाहायला मिळतोय. मंदारावरती केलं गेलं आक्रमण. परत एकदा कव्हरला चेंडू खेळला गेलाय. टॉन खूप दूरवरती आहे. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळाले. 2 धावा आल्या. 37 वरती धाबले जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपलं जाईल. ते आता 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापाडेकर धावसंख्या 3 बाद 37. अजून 12 चेंडू यायचे बाकी आहेत. 9.25च्या सरासरीने आतापर्यंत तो काही धावफलक बनवलेला आहे. आजच्या या क्रिकेटच्या स्पर्धेचा सामना क्रमांक किती आहे टोटल स्पर्धेतला? टोटल स्पर्धेतला सामना क्रमांक किती आहे? 59 वाय. 64 सामने टोटल. उद्याचे 4 बाकी म्हणजे याच्यानंतर 60 आहे. हा 59. हा चेंडू अतिशय सुरेख. लखन आलाय. गोलंदाजीवरती तयार असेल उजव्या हाताने. या दरम्यान अगदी आपण बाजू चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तिथे मात्र एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये.
नाना चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. धाबलेक इकडे पुढे जाईल. धाबलेकवरती धावसंख्या 38 धावा. 5वं षटक चालू असताना 38 रन. 3 बाद. 5वं षटक चालू असताना 3 बाद 38 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. लखन गोलंदाजीवर होते या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. फुलटा चेंडू लॉंग ऑफला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. हरिभक्त पारायण सोपन महाराज खांदवे यांचे नातू ओमकार खांदवे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बॉल द्या. एक जुना चेंडू द्या. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान अगदी जाणं गरजेचं आहे. फुलटा स्पर्धेचा लॉंग ऑफला या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. एक धाव. धाबलेकर धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 45 धावा धाबलेकर या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिलच्या बॅटमधून चेंडू डॉनच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर आला. षटकाचे रन. इथे बॅटची कड, परंतु इथे या दरम्यान आपण पाहतोय धाव घेतली गेली नाही. 51 धावा आहेत. 5 ओव्हर या ठिकाणी संपलेले आहेत. 51. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात ते मात्र आपल्याला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज मार्कवरती येणार आहे ते मात्र आपल्याला पाहिजे. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये जे केली जाणार आहे. आणि आता प्रत्येकाला अपेक्षा आहेत की कमसे कम इथे या षटकात जास्तीत जास्त धावा उत्कृष्ट स्पोर्ट्स क्लबच्या मात्र जास्तीत जास्त पाहायला मिळाव्यात. आणि इथं मात्र एक अपेक्षा काय गोलंदाजाकडून की 60च्या धावफलक थांबला जावा. एक अपेक्षा गोलंदाजाकडून सुद्धा आहे. फलंदाजाकडून 70-75 व्हावे हे अपेक्षा आहेत. उम्मीद और आदमी जिंदा उम्मीदों पर ही है और घायल भी सबसे ज़्यादा उम्मीदों से है. अपेक्षावरती माणूस जगत असतो.
बोला. कुठली वरची? तो फ्लॅश, ती लाईट बंदच आहे, डायरेक्ट सूर्यकिरण पडलेली मला त्याच्यावर. हो सर. वाईट बॉल. संजय कोंडवळे आलाय शेवटच्या षटकासाठी. पहिला चेंडू खराब. धावलक धावसंख्या या दरम्यान आपण पाहतोय जी वाढली जाणार आहे. 52 वरती धावलक आहे. अपेक्षावरतीच माणूस जगत असतो आणि सर्वात जास्त दुःख जे आहे हे अपेक्षांमुळेच माणसाला मिळत असतं. अपेक्षा विरहित जगणारा माणूस सगळ्यात सुखी असतो. पण इथून अपेक्षा गोलंदाजाकडून आहेत, अपेक्षा फलंदाजाकडून सुद्धा आहेत. पाहूया. आणि या दरम्यान चेंडू मात्र खूप उंची घेतोय आणि दूरवरती पोहोचलाय. षटकार. एक षटकार आलाय. 58 धावा आहेत. परत एकदा लॉंग ऑफला लाखोपटचा दुसरा आलाय. थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार येताना पाहायला मिळाले. प्रसन्नाच्या बॅट पुढे आले. धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 64 वरती धावफलक आहे. गोलंदाज तयार असेल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रसन्न जबरदस्त कामगिरी करतोय. उजव्या हाताने परत एकदा संजय. सूर्यप्रकाश यांचा फटका निश्चितप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खुद्रवरून चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव तर आले. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. पाय घसरलाय. एक सिंगल आली. धावसंख्या 65 आहे. उम्मीद बद्दल एक वाक्य निश्चितप्रमाणे सांगायचं वाटतं की उम्मीद हमारी वह शक्ति है, उम्मीद हमारी वह शक्ति है जो हमें उस समय भी प्रसन्न बनाए रखती है कि हमें मालूम होता है की हालात बहुत खराब है. आपल्याला माहीत असतं की आपला कठीण काळ चालू आहे, आपण खूप अडचणीत आहोत आणि तिथंच या अपेक्षा आपल्याला जीवन दडेवत असतात. फलंदाज बाद. वाईड बॉल. निखिल आत्मबलिदान करून मैदानाच्या बाहेर येतोय. नवीन फलंदाज अतुल खांदवे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 66 आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते अजून 3. बोला. बॉल. चेंडू जर पूर्णपणे तो जो खराब असेल तर डीजे आमचे शुभम लोणकर जे आहे त्यांच्याकडे जमा करून टाका लगेच खाली. त्या डीजे वाल्यांकडे. खराब झालाय ना पार, इकडे देऊच नका. अजून एक देऊ सर. ओके, हा घ्या. शेवटचे 3 चेंडू यायचे अजूनही बाकी असणार आहे. पाहूया. 66 धावा आहेत. प्रसन्न जबरदस्त कामगिरी दरम्यान करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय.
या दरम्यान फ्लाइटेड चरण षटकार. बालू आणि अक्षय भाऊ त्यांच्या संगतीला, बालू आणि अक्षय भाऊ त्यांच्या संगतीला, पंढरी शेटपडके बिगडवाला दिलगड छकडेवाला. आणि या दरम्यान धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 72 वरती धावफलक 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 72 मधल्या 39 धावा अवघ्या 10 चेंडूत आहे. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला गेला नाही. शेवटचा एक चेंडू या दरम्यान जो बाकी आहे, त्यामुळे एक चेंडू इथं मात्र प्रसन्नला खेळायचा आहे. धावफलक धावसंख्या जी आहे 72 धावा आहेत. एकवीस धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केलेले आहेत त्या संजय कोल्हेने. आणि शेवटच्या 2 चेंडूवरती अगदी आपण पाहिले धाव येताना पाहायला मिळाले नाही. प्रसन्न बाद झाला आहे. 12 चेंडूमध्ये 39 धावा बनवत तो या दरम्यान जो बाद झाला. टोटल स्कोर 72 बनवायच्या 73. बहात्तर धावा झालेल्या आहेत जिंकण्यासाठी. या ठिकाणी 73 धावा ज्या बनवायच्या आहेत. या ठिकाणी आदरणीय आमचे योगानंद निंबाळकर उपस्थित झालेले आहेत. आमचे दत्तानाना खांदवे जयबाबा ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्रसन्नासाठी सुद्धा एक बहारदार फलंदाजीसाठी त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. थँक्यू. आमचे दत्तानाना खांदवे जे आहेत जयबाबा ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने हे पारितोषिक या ठिकाणी जे आलेलं आहे. 72 धावा झालेल्या आहेत जिंकण्यासाठी. 73 धावा इथं ज्या बनवायच्या आहेत. जिंकेल तो टॉपर आहे आणि प्लस बक्षीस फ्रीमध्ये. म्हणजे टॉपर राहण्यासाठी मात्र ही लढत या दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता आमचे मालवाडी वस्तीतील गणेश खांदवे पाटील ते सुलेगणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 72 धावा इथं ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. 73 धावसंख्येचा पाठलाग शिवगर्जना या संघाला या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. दत्तानाना खांदवे यांना विनंती असेल जयबाबा ट्रान्सपोर्ट की आपण व्यासपीठाकडे यावं अशी मी आपल्याला विनंती करेल. जयबाबा ट्रान्सपोर्टचे ओनर आहेत दत्तानाना खांदवे. विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. तर चला फलंदाज चला लवकरात लवकर आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. आदरणीय संजय शेठ रामचंद्र निंबाळकर यांना विनंती असेल आपणही व्यासपीठावरती यायचे अशी मी आपल्याला विनंती करेल. आलेल्या तमाम क्रीडरसिकांचे, खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं, उत्तरेश्वर तरुण मंडळावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं, क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मी या ठिकाणी आमच्या लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळाच्या वतीने, त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ लोहगावच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो.
बॉल चेक करा. ठीक आहे. ₹1000 ठिकाणी जमा झालेले आहेत. जयबाबा ट्रान्सपोर्टिंगच्या माध्यमातून दत्तानाना खंदवे जे आहेत यांच्या वतीने ₹1000, ₹500 माझ्यासाठी आलेत आणि ₹500 एक बहारदार फलंदाजी ज्याने केली प्रसन्न देसाई यासाठी ₹500 बक्षीस आलेलं आहे. आणि आज सगळे मैत्रीच्या नात्यातून प्रेमाच्या नात्यातून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आज नाही तर ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा झाल्यात कुठलंही काम असू द्या त्यावेळेस एका नात्यातून सर्वजण उपस्थित कुठलं ना कुठलं नातं आहे. मग क्रिकेटचं असेल, नातेसंबंध असतील किंवा प्रेमाचं नातं असेल, मैत्रीचं नातं असेल, या कुठल्या ना कुठल्या नात्यातून आज प्रत्येकजण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. की असं म्हटलं गेलं की मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही ती व्यक्त करत नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी भक्ती हवी आणि कधीच विसरू नये अशी नाती हवी. आणि अशी कधी न विसरणारी नाती आहेत. म्हणूनच या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रत्येकजण उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. डावाला सुरुवात. योगेश गोलंदाजीवरती तयार. स्ट्राईकला पवन, नॉन स्ट्राईकच्या बाजूला नाना. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोलंदाज तयार. परत एकदा योगेश आपल्या पंचाकडे परत एकदा छोटंसं अपील या दरम्यान जे केलं गेलं होतं. चेंडू बहारदार या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला. परत एकदा चेंडू डॉट, परत एकदा चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळाला आहे. धाबऱ्याकधी धावत संख्या स्थिर आहे. संघाची धावत संख्या आपण पाहतोय जी आहे 0. 0तून मात्र डावाची सुरुवात करावी लागणार. बनवायच्या 73 धावा त्या शिवगर्जना या संघाला. आणि आता आपल्याला पाहिजे आहे मैदानाच्या आतमध्ये उत्तरेश्वर आणि शिवगर्जना यात कोण बाजी मारत आहे. परत एकदा डॉट. मी कालच या गोष्टीचा उच्चार केला होता की उत्तरेश्वर म्हणजे महाकाल, शंकर महादेव, भोलेनाथाचं हे नाव आहे. उत्तरेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर ही सगळी जी नाव आहेत ही सगळी भोलेनाथाची नाव आहेत. आणि त्या प्रकारे आपण पाहिलं तर आज जे संघ खेळत आहेत या प्रत्येक संघामध्ये शिव उधळलेला पाहायला मिळतोय. एक शिव शंभू आहे, एक शिवराज आहे आणि एक शिवगर्जन आहे. या दरम्यान चेंडू हवेत. इथे झेल झालाय आणि 0वरती बाधावं लागेल पवनला. पवन कंदाच्या रूपाने पहिला धक्का. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. बाद झालाय पवन कंदाच्या रूपाने पहिला फलंदाज. 0वरती बाद झालेला आहे. 0तून डाव सावरावा लागत होता पण इथे 0वरती पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय कुंडावळे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आणि शून्यातून विश्वाची निर्मिती करणारे मला पहिलं नाव मी आवर्जून नेहमी घेत असतो ते आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. काही नव्हतं, पारतंत्र्यात माझा महाराष्ट्र होता, पण माझ्या राजाचा जन्म झाला शिवनेरी गडावरती आणि तिथून पुढे मनाशी एक निश्चय बांधला गेला. बरेच जण स्वप्न सांगतात की मासाहेबांचं स्वप्न होतं, पण स्वप्न होतं 2 वेळा बंडखोरी केली होती शहाजी राजांनी, पण त्यावेळेस मावळ्यांची साथ मिळाली नाही म्हणून स्वराज्य निर्माण झालं नाही. आणि त्यावेळेस ठरवलं गेलं आता जो काही मुलगा मला होईल तो या महाराष्ट्राच्या मातीसाठी अर्पण करील आणि त्या माझ्या मुलाच्या कडून मी महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करील. हे स्वप्न होतं शहाजी राजांचं. आणि मग या सगळ्या सह्याद्रीच्या दऱ्याखोरीत मावळ्याने एकत्रित केला आणि स्वराज्य निर्माण केला, शून्यातून विश्वाची निर्मिती. या दरम्यान चेंडू लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न, परंतु परत एकदा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव असणार आहे. चांगला प्रयत्न या दरम्यान अगदी पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, मला वाटतं निखिल जाधव या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळाला होता. रोज आपण आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेची सुरुवात करत असताना श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करतो आणि मगच रोज मात्र आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. हे आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. बऱ्याच जणांचं लक्ष लागलं गेलं तर 19 फेब्रुवारीकडे शिवजयंती आहे, त्याची जय्यत तयारी आहे. गाव आहे आदर्श गाव. या दरम्यान क्षेत्ररक्षणला जवाब आणि पहिलं षटक, मिडन ओव्हर प्लस 1 विकेट. कदाचित मला वाटतं फॉर्च्युनर गाडीची ही कदाचित कमाल असेल, पायगुण असेल. पहिलं षटक निर्धाव गेलेलं आहे. इथं पहिलं षटक आपण पाहिलं जे निर्धाव जाताना पाहायला मिळालं. शून्यावरती इथं एक फलंदाज सुद्धा बाद होताना पाहायला मिळालेला आहे. 1 बाद 0 धावा आहेत. जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली होती माझी महाराष्ट्राची माती, की जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली होती माझी महाराष्ट्राची माती आणि महाराष्ट्राच्या मातीला एकवटणारा राजा होऊन गेला. तो राजा शिवछत्रपती, तो माझा राजा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू जो आहे तो संजय कोंडावळे, ज्याला आपलं खातं खोलायचंय. आमचे मार्गदर्शक आदरणीय आमचे चंद्रकांत अण्णा निंबाळकर. इथं मात्र पा डॉनला परतावं लागेल. बिग विकेट. थँक्यू. आणि मला आता खरंच सांगा वाटेल फॉर्च्युनरचाच पायगुण आहे. चंद्रकांत अण्णा आले आणि इकडे एक फलंदाज बाद पण झाला. चंद्रकांत अण्णा निंबाळकर व्यासपीठावरती उपस्थित झाले आणि तिकडे एक फायदा पण झाला, एक फलंदाज बाद पण झाला. पेढे घेऊन आलेत. वा, आणलेत पेढे गाडीत आहेत. दुसरा फलंदाज बाद झालाय. शिवगर्जनाच्या संघाला बसलेला हा दुसरा धक्का. दोन्ही फलंदाज 0-0 धावसंख्येवरती बाद झाले. 2 बाद 0 धावा धावफलकावरती दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं मात्र शिवगर्जनाला डाव सांभाळावा लागेल. 72 झाल्यात. 73 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब या संघाला. आता पंकज कंद आहे आणि त्याच्या जोडीला संजय कोंडावळे आहेत आणि गोलंदाजी मार्गावरती असणारा गोलंदाज अनुराग स्वाईन जो आहे पहिल्या चेंडूवरती यश मिळवतोय. आणि पंकज सुद्धा बाद. अजून एक फलंदाज बाद होईल. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ या दरम्यानचे धक्के जरी बसत असले पण शिवगर्जना हार मानील तो संघ कसला. हार पत्करणारा नाही. कोणालाच हार मान्य नसतं, कोणालाच नाही. जगामध्ये फक्त एकच असं ठिकाण आहे जिथं आपण पैसे देऊन हार मागतो
मंदिराच्या बाहेर मला एक हार द्या. किती रुपयाचा आहे? 100 रुपयाचा आहे. त्याच्यातही लोक कमी करतात. 80ला देता का? अरे देवासाठी न्यायचं आहे त्याच्यातही कमी. ज्याने दिलंय, ज्याने आपल्याला सगळं काही घडवलं त्याच्यासाठी सुद्धा कमीपणा. तिथंच फक्त आपण हार मागत असतो, बाकी कुठंच हार नाही. आत्ताच एक रणधुमाळी संपली ना, आत्ताच एक रणधुमाळी संपली ना, तिथं सुद्धा हार कोणी पत्करायला तयार नव्हतं, माघार घ्यायला कोणी तयार नव्हतं. पण कधी कधी माघार घ्यावी लागते. हे षटक संपलं ना, माझा आवडता एक शेर आहे, सगळ्यांना ऐकवतो. आणि हॅट्रिक, हॅट्रिक, हॅट्रिक आणि हॅट्रिक. थँक्यू. मला कळलं नाही पण अरुणने कोणता डान्स केला होता. हॅट्रिक पूर्ण केली अनुराग स्वाईनने. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद, 3ही झेल अतुल कांदवेने घेतलेत. एका पाठोपाठ धक्के या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. मंदार संघ अडचणीत सापडलाय. संघासमोर आता शिवगर्जना संघासमोर दिसतोय. सगळीकडे अंधार. या अंधारातून उजेडात नेणार का नाही मंदार? जो मंदार मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. खूप अडचण आहे. 4-0 धावा आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. धापालकावरती धावसंख्या अजून एकही नाहीये. पहिली धाव कशी येणार हेही तितकंच महत्वाचं आहे. सिंगलने, डबलने, चौकाराने, षटकारने, बाईज, लेग बाईज, नो बॉल, वाईड काय असेल की अजून पहिली धाव घेत असताना अजून अडचण निर्माण होते. 4-0 धावा आहेत. गोलंदाज तयार अनुराग. आणि पहिला धाव आली वाईडच्या रूपाने आली. अवांतर धावसंख्येने संघाचं खातं या दरम्यान जे खुललं गेलं. शून्यातून विश्वाची निर्मिती करणारे मात्र श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. काय होते छत्रपती शिवाजी महाराज, काय होते शिवराय? एक एक वाक्यामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यांना ज्यांना बक्षिसं द्यायची पलीकडच्या बाजूला आमचे रमेश नाना आहेत, त्यांच्याकडे बक्षिसं जमा करा. कागदावरती लिहून द्या. सामना संपला की मी पुकारणार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू खेळून प्रयत्न. अनिकेत गावडे चेंडूवरती आलाय. तिथे 1 धाव आली. धाबरक 1ने वाढलाय. संघाची धावसंख्या 3 धावा. आदरणीय कैलास शेठ खांदवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आमचे दत्तनाना या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. जयबाबा ट्रान्सपोर्ट त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय प्रसन्ना एक चांगल्या प्रकारचं काम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी सुद्धा आपण पाहिलं तो या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या स्पर्धेमध्ये सर्वात निच्चांकी धावसंख्या असेल पॉवर प्ले मधली. शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब उत्तरेश्वरच्या विरोधात फलंदाजी करता असताना 4-4 4-4 24 चेंडू 69 धावा. आदरणीय सदाशिव दत्तात्रय खांदवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. मी विनंती करेल आपणही व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करेन की मध्यंतरीच्या काळामध्ये एक प्रकारची रणधुमाळी होती आणि प्रत्येकजण माघार घ्यायला तयार नव्हता. पण कधी कधी आयुष्यामध्ये माघार घ्यावी लागते. ती माघार का घ्यायची ते निश्चितप्रमाणे सांगेल.
यात्रा अगदी आपण मध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पोचला गेला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल, एक धाव आली. धावा फलकावरती धावा संख्या 5 धावा 4 गड्यांच्या मोबाईल आहेत. या ठिकाणी आदरणीय संजय शेठ सुभाष निंबाळकर उपस्थित झालेले आहेत, आमचे सूर्यदादांचे असणारे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. जो गोलंदाजी करतायत गोलंदाज योगेश निंबाळकर, त्यांचे सुद्धा पिताश्री या ठिकाणी आदरणीय आमचे चंद्रकांत अण्णा निंबाळकर आहेत व्यासपीठावरती, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. इथे आपण पाहतोय चेंडू सुंदररित्या अगदी अडवला गेला, क्षेत्ररक्षण यात्रा पाहतोय अतिशय सुरेख यात्रा म्हणजे केले गेले. 2 धावा यापुढे पूर्ण केले जातील. धाबले 2 पुढे जाईल. धाबले धाव संख्या 7. अक्षय निंबाळकर यांचे पिताश्री आदरणीय संजय शेठ रामचंद्र निंबाळकर ते सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आयुष्यामध्ये खूप बरं वाटतं ज्यावेळेस वडिलांची ओळख ही मुलामुळे होत असते, ही कमाई आहे. या दरम्यान चेंडू लॉन्ग ऑनला, खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देने का इरादा था लेकिन खिलाड़ी के हाथ में गेंद, बल्लेबाज आउट. बाद झालाय इथे संजय कोंडाळे, बाद झाले, धक्का क्रमांक बसला जाईल. 5-5 बाद 7 धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत कंद हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आज बरीचशी मुलं खेळत आहेत. दुसऱ्या बाजूने काल आपण पाहिले की या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय आमचे रमेश नानांचे असणारे मात्र पिताश्री पंडितांना निंबाळकर सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होते. आणि हीच गोष्ट आहे की आयुष्यामध्ये आई वडील अशी असणारी मात्र एक जी बँक आहे, ज्या बँकेमध्ये कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट लागत नाही पण सगळ्या प्रकारचे लोन पास होतात, त्या अशा प्रकारची एक बँक आहे. आणि तुम्ही पहा, आई मुलाला नेहमी कडेवरती घेते आणि मुलाला वडील खांद्यावरती घेतात. का? आईला इच्छा असते की मी जे जे पाहिले ते माझ्या मुलांनी पाहावं. आईला इच्छा असते की मी जे जे पाहिले ते माझ्या मुलांनी पाहावं. आणि वडिलांना एक इच्छा असते की मला जे पाहता आलं नाही ना ते माझ्या मुलांनी पाहावं. ही वडिलांची इच्छा असते. अशा असणारे मात्र वडीलधारी माणसं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आदरणीय आमचे सदाशिव दत्तात्रय खांदवे साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या नावातच खूप मोठी ताकद आहे. आपण सकाळपासून चर्चा करतो शिव या नावाची आणि त्यांच्या नावातच सदाशिव आहे. ती व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झाली, ही आनंदाची बाब आहे. पलीकडच्या बाजूला आमचे योगानंद आहे. पलीकडच्या बाजूला योगा अवघे. आणि मी कालही सांगितलं की जो माणूस दुसऱ्याच्या आनंदात आनंद साजरा करतो त्याला परमानंद म्हणतात. अल्लाह, भगवान, गौर, परमेश्वर, परमानंद आणि पलीकडचे आमचे योगानंद. हा ड्रिंक ब्रेक संपलाय. इथे मात्र आपण पाहूया चेंडू सुंदरता खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला, संकेत इथं पोहोचला. 2 धावा आहेत. सुरेख रनी बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या, धाबल एक वाढला. संघाची धावा संख्या 9 धावा आहेत. 5 फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 चालू असताना
या ठिकाणी योगेश निंबाळकर याची कामगिरी जर आपण पाहिली तर 2 षटकं मात्र ज्यांनी टाकली, 2 षटकामध्ये फलंदाज बाद केले ते 2 आणि धावा खर्च केल्यात 5. आता नवीन गोलंदाज मार्गावरती कोण येतोय? निखिल जाधव या दरम्यान येताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण जे आहे उर्वरित 18 चेंडू आणि 64 धावा. अठरा चेंडूमध्ये अजूनही 64 धावा या दरम्यान अगदी जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिले 3 चेंडू डॉट गेले आणि 4थ्या चेंडूवरती जो फलंदाज बाद झाला, 5व्या चेंडूवरती धाव येत असताना घेतली गेली नाही. 6वा चेंडू डॉट गेला आणि त्यानंतरच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती जो फलंदाज बाद झाला, तिथून पुढे संघ खूप मोठ्या अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव आली. धाबलेग इकडे पुढे जाईल. धाबलेग धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा आहेत. 5 बाद 10 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळतात. शिवराज टीम्स रेडेरा यानंतर शिवराजचा सामना आहे. या दरम्यान चेंडू हवेत आणि प्रयत्न केला गेला होता. त्या प्रयत्नांना यश मिळताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. आज संकेत कंदकडे मात्र संधी आहे स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्याची. कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण दुसऱ्यावरती टाकला जातो तो विश्वास असतो आणि स्वतःमध्ये असतो त्याला आत्मविश्वास म्हटलं जातं. आणि आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो कधी कमी होऊ द्यायचा नसतो. या दरम्यान अगदी आपण पाहूया चेंडू सुंदरता खेळला जातोय. मंदारच्या बॅटमधून चेंडू पोचला जायला अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धाबलेग पुढे जाऊन पोचला जाईल. तो आता 5 बाद 13 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं चालू असताना. आणि झेल सुटला. पा काय झाले, खूप कौतुक झालं की दृष्ट लागते. कदाचित आत्मच्या बाबतीत तेच झालं. खूप कौतुक झालं आणि दृष्ट आतुलला झाली. हा चेंडू सुरेख असेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणारे धापलका धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 14 धावा आहेत. 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना ते आता 4थं षटक आणि 4थ्या षटकाला शेवटचा चेंडू निखिलचा यायचा जो बाकी आहे. परत एकदा चेंडू डॉट चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलेकर धावसंख्या 5 बाद 14 आहे. 5 बाद 14 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 59. 12 चेंडूमध्ये 59 धावाच्या बनवायच्या. बारा चेंडूमध्ये 59 धावा या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहू. इथे गोलंदाजी मार्गावरती आलेला आहे राम. बारा चेंडूमध्ये 59 धावा या दरम्यानच्या बनवायच्यात. मंदार पाहूया 12 चेंडूपैकी 10 चेंडू षटकार खेळणार का. एक तर आलाय मंदारच्या बॅटमधून. रामला
छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा दणदणीत षटकार 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 धावसंख्या धावसंख्या आपण पाहून निश्चितप्रमाणे वाढली जाईल. संघाची धावसंख्या षटकाराच्या रूपाने पुढे जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. अजूनही बनवायचे आहेत 53 धावा. 11 चेंडू बाकी. उजव्या हाताने परत एकदा फ्लायटेड खेळण्याचा प्रयत्न पण इथं परतावा लागेल. धक्का क्रमांक 6 6-20. मंडळाचे माजी अध्यक्ष राजेशजी निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उत्तरेश्वर तरुण मंडळाचे असणारे आधारस्तंभ आहेत. लोफुलटा चेंडू लॉंगा दिशेने खेळण्याचा प्रयत्न अनुराग तरी अजूनही वाट पाहतोय निलेश दादाची. सहा बाद 22 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. अजून एक चौकार आलाय. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. धावसंख्या 30 वरती दाबलक. शेवटचा एक चेंडू. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद बेल खूप बरोबर. थँक्यू. या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आदरणीय आदित्येश्वर गोपणे त्याचबरोबर शुभम खांदवे पाटील उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचं षटक असेल आता. एकूण फलंदाज निखिल जातो. शेवटचं षटक. शेवटचे 3 फलंदाज या दरम्यान अगदी जे खेळायचे बाकी आहेत. इथे एक धाव आणि एक बायचर पण एक सिंगल आणि
शेवटचे 5 चेंडू बाकी आणि 5 चेंडूमध्ये 42 धावा. थोडंसं अशक्य असं आव्हान निश्चितप्रमाणे जे आहे. शिवराजचा कर्णधार आता नवनाथ खांदवे आपण या ठिकाणी यायचे. बॅटची कळ आणि इथं अतुल चेंडू कव्हर करू शकला नाही. एक सिंगल परत एकदा आली. सामन्यामध्ये औपचारिकता निश्चितप्रमाणे आहे. जवळजवळ विजयाच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी राहिलेला आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती संघ उभा आहे उत्तरेश्वर स्पोर्ट्स आणि त्याला फक्त आता माप ओलांडून गृहप्रवेश करायचा बाकी राहिलेला आहे. एवढंच बाकी. या दरम्यान अगदी चेंडू सुंदररित्या पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. इथे या सामन्यात ठराविक जी नावं आहेत ती आपण विसरू शकत नाही. एक प्रसन्नाची फलंदाजी आपण पाहिली. दुसरं योगेशची गोलंदाजी. त्याच्यानंतर विकेट हॅट्रिक घेणारा अनुराग स्वाईन यांना आपण अतुलने घेतलेले झेल इथं आपण विसरू शकत नाही. उजव्या हाताने हा चेंडू परत एकदा डॉट असेल. चलो निर्धाव या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू जे बाकी होते त्यातला एक चेंडू डॉट गेला. एक चेंडू बाकी. शेवटचा एक चेंडू आणि इथे चेंडू अडवलाय आणि हा सामना संपला. स्पर्धेच्या बक्षीस फिरीत आणि प्लस टॉपर आहे उत्तरेश्वर स्पोर्ट्स. उत्तरेश्वर करंडकाच्या टॉपरमध्ये आजच्या दिवसभरात अभिनंदन. आता बक्षीस सांगा कोणाकोणाची काय काय आहे. अजितदादा निंबाळकर यांच्या वतीने प्रसन्नासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. योगेश निंबाळकर याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अनुरागसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. माझ्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अजितदादा निंबाळकर यांच्या वतीने कुठे अजितदादा माझ्यासाठी सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद.